जायला सकाळपासून एकदम टपाटप पाऊस पडतोय. उद्या जायचं रे दिल्लीला. कल भी ऐसा मैच रहेगा तो क्या होगा मालूम नहीं यार. मित्रांनो, आई शप्पथ सर पण तिकडेच झोपलेत. भेंडी ब्लॉक पण करता नाही आला. नॉन सेन्स. परफेक्ट 5ला निघाली गाडी. 5ला नंतर आता वाजलेत 7ला मी वलसाड क्रॉस केलं आहे. एकदम पटापट एकदम. सकाळी 10:30 9-10पर्यंत पोहोचू वाटतं आम्ही दिल्लीला. अरे नाही जाईल. त्याला कोणतरी हसलं. भेंडी सगळे मायूस चेहऱ्याचे बसलेत तिकडे. काय हसत नाहीत, काहीच नाही. भेंडी कंटाळा आला मला. 2 तास झाले तरी कंटाळा आला मला यार. कोणी हसत नाही, काय नाही. नुसते बसलेत, झोपलेत. हा एक माणूस दिसला तरी जरा स्माईल तरी दिली. जरा बरं वाटलं आयुष्यात. एक 5 वाजता आल्याला आम्हाला नाश्ता दिला. नाश्ता मस्त होता एकदम. सुका हलका फुलका होता. चॉकलेट बार आणि हे सगळं काहीतरी होतं. चिवडा बिवडा नॉर्मल. एक कचोरी होती. कचोरी साई एकदम मस्त होती कचोरी. आजच्या गावात आयुष्यात एवढी कचोरी मुंबईत पण खाली नव्हती मी. आता बघूया 8:30ला जेवण देणार आहेत. कसं असतं जेवण पण रिव्ह्यू देता येणार नाही. सर बसले असतील बाजूला. बघूया जमलं तर व्लॉग करेन. काय कसं आहे जेवण वगैरे सांगेन तुम्हाला. ठीक आहे. चायला जे कोणी या कॅमेऱ्यातून बघत असेल मला वेळाच काढत असेल. म्हणजे का करतोय काय, एवढा बोलतोय, कोणाशी बोलतोय, एकटाच बोलतोय. क्लिनिंग वगैरेसाठी पण SMS करू शकतो वाटतं आपण. SMS केल्यावर क्लिनिंगसाठी येतात वाटतं इकडे. बेस कंट्रोल, रोडेट कंट्रोल. रोड म्हणजे काय, उंदीर वाटतं. कधी कधी बेस कंट्रोलवर केलं ते पण लिहिलं. अरे वा. कंक्रीट ने मतलब कंक्रीट असेल ना. 1% हमको मिलना चाहिए, वो नहीं मिल रहा. चायच्या गावात बेल्ट कसं काय विसरू शकतं यार कोण. नॉन सेन्स. एवढं सगळं पॅक केलं, बेल्ट नाही लावला. बेल्ट इकडे मिळतो का बघायला लागेल बेल्ट. आता झुडिओमध्ये गेलेलो पण तिकडे बेल्ट नाही मिळाला. अरे कोण रे, ॲम्ब्युलन्सला जाऊ. चायला मिळू दे रे बाबा बेल्ट. एकतर मीटिंगमध्ये पॅन्ट खालती येते भेंडी. गाईज वेलकम टू नोएडा. पूर्ण IT हब आहे इकडे. पुण्याच्या आउटस्कर्टसाठी ते आपलं हिंजेवाडी त्या टाईपमध्ये पूर्ण कमर्शियल IT पार्क वगैरे आहेत आणि मस्त मोठे मोठे फ्लॅट्स आहेत. सिमिलर हिंजेवाडी. मुंबईचं बघायला गेलं तर आउटस्कर्टसारखं न्यू मुंबई, खारघर त्या टाईपमध्ये आहे सगळं.
मोकळे रस्ते आहेत, रस्ते क्लीन आहेत तसे सेम. वाह काय सीन आहे. मस्त वाटतं रे चायला एकदम. बिल्डिंग सही वाटतं एकदम. लोक चालत आहेत मस्त, वॉकला वगैरे आलेत. क्राऊड पण चांगला आहे इकडे. आजच्या गावात रोडची लेंथ बघा. अरे रोड आहे की एक्सप्रेस वे आहे. 1 2 3 4 लेन. एवढा मोठा रोड. आईच्या गावात वळू बघ. भेंडी चवताळला ना तगडा आहे साला. पूर्ण डांबरी रस्ता आहे ना, त्यामुळे पूर्ण हीट जी आहे ती रिफ्लेक्ट होते अशी अंगावर. सनसेट बघा. मित्रांनो काम माहीत नाही पण इकडे बाहेर कॅमेरा काढायला ना कसं तरी वाटतं माहिती आहे. व्लॉग करायला काइंड ऑफ अनसेफ फील होतं. म्हणजे लोक असं बघतात आणि हे ओव्हरऑलच मुंबईमध्ये पण करू शकतो पण इकडचे जरा लोक जरा मला अनसेफ वाटतात. बघूनच अशी वाईब येते का माहिती नाही. गांधीजी आई इरोटिका फ्रेस्का. इरोटिका नाही रे, एक्झॉटिका. त्याला फुटपाथवरून चालायचं कसं. त्याला ओव्हरच वाढवली आहेत. ओव्हर वाढवली झाडं. ओव्हर काही गरज नाही. आईला गाडी बघ. दिल्लीमध्ये ना तुम्हाला असे आईस्क्रीमचे स्टॉल भरपूर दिसतील. काय माहिती नाही असे आईस्क्रीमचे स्टॉल तुम्हाला अशा गाड्यावर वगैरे. असं ठिकाणी बघतोय ना हे असं खाली बिल्डिंगच्या खाली कॉम्प्लेक्समध्ये तुम्हाला मोस्टली शॉप दिसतील. हा ट्रेंड म्हणजे खूपच आहे इकडे. असं स्पेसिफिक दुकानं अशी नाही आहेत. रेसिडेन्शियलच्या खालती तुम्हाला पूर्ण कमर्शियलाइज केलेलं दिसेल. असं स्पेसिफिक मार्केट तरी या एरियामध्ये मला मिळालं नाही. काल पण बेल्ट वगैरे शोधत होतो तर असं स्पेसिफिक काही नाही आहे. आणि फूडचे जॉईंट्स पण फूडचे ऑप्शन्स पण कमी आहेत इकडे. रेस्टॉरंट्स वगैरे असे जास्त नाही आहेत. फक्त चॅटसाठी वगैरे तुम्हाला मिळू शकतं इथे. सेक्टर 137. 14,000